अंबडमध्ये वाळू माफियांवर तहसीलदारांचा सर्जिकल स्ट्राईक. सिनेस्टाईल पाठलागात ट्रॅक्टर जप्त. दिनांक 30 डिसेंबर 2025 अंबड तालुक्यातील मौजेमठ पिंपळगाव येथील दुधना नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण यांनी धडक कारवाई करत सिनेस्टाईल पाठलागात वाळूचा ट्रॅक्टर जप्त केला आहे. गोपनीय माहितींच्या आधारे महसूल पथकाने छापा टाकला असता 2 ट्रॅक्टर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यापैकी एक ट्रॅक्टर पकडण्यात यश आले असून चालक सुरजित खांडेकर हा सुराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यावर यापूर्वीही 2 गुन्हे दाखल आहेत. दुसऱ्या ट्रॅक्टरचा मालक जगदीश शेळके राहणार काजळा असल्याचे समोर आले असून शोध सुरू आहे. या प्रकरणी महसूल व फौजेदारी कायद्यांखाली कठोर कारवाई सुरू असून वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर मोक्का MDA व तडीपार प्रस्ताव पाठवण्याचा इशारा तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिला आहे. अवैध वाळू व्यवसायांवर शून्य सहनशीलता ठेवून कारवाई सुरूच राहील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आज दुधना नदीच्या मौजे मठ पिंपळगाव या ठिकाणी काही अवैध उत्खनन करणारे वाळूचोर आहेत असल्याबाबतची आम्हाला गोपनीय खबर मिळाली होती. त्या अनुषंगाने एक गोपनीय पथक पाठवलं असता दुधना नदीमध्ये मठ पिंपळगाव शिवारामध्ये 2 ट्रॅक्टर त्या ठिकाणी अवैध उत्खनन करत असल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणी आमचं पथक जाताच तात्काळ त्या ठिकाणी दोन्ही ट्रॅक्टर पळण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक भरलेला ट्रॅक्टर जो होता तो सुद्धा पळत होता. पळत असताना आमच्या पथकाने त्याला त्याच्या पाठीमागे लागून त्याला पकडलं आणि दुसरा एक ट्रॅक्टर त्या ठिकाणी पळून गेलेले. ते विशेष म्हणजे हा जो ट्रॅक्टर पळून गेलेला आहे तो सुरजित खांडेकर ज्यांच्या मागे मी 40 किलोमीटर पाठलाग करून पकडलं होतं तोच आहे. त्यांना आम्ही आणून आमच्या या ठिकाणी दिलेलं आहे. इतर जे काही एक ट्रॅक्टर जो पळून गेलेला आहे तो जगदीश शेळके नावाचा व्यक्तीचा आहे आणि तो करंजळ्याचा म्हणजे काजळ्याचा आहे. त्याच्यावर सुद्धा त्याची माहिती पूर्ण घेणं चालू आहे. पंचनामे करण्यात आलेले असून पुढील कारवाई करत आहोत. तरी या दरम्यान माझी सर्वांना म्हणजे असे जे काही वाळूचोर आहे यांना डायरेक्ट आव्हान आहे की यानंतर आपण जर केला तर आपल्या विरोधात नक्कीच कडक म्हणजे मुकासारखी कारवाई करण्याचा आम्हाला नाईलाजाने करावं लागेल असं त्यांना माझं इशारा आहे. या कारवाईत कोणते वाहन जप्त केलेले आहेत का? हां, एक ट्रॅक्टर जप्त केलेला आहे आणि ट्रॅक्टर आपल्या तहसील कार्यालयामध्ये लावलेला आहे. पुढील आपली जी काही कार्यवाही आहे फौजदारी आणि दंडात्मक दोन्ही कारवाया करण्यात येणार असं आहे. त्यासोबतच इतर जे काही मागे गुन्हे दाखल केलेले होते त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आम्हाला गोपनीय माहिती बरीच आलेली आहे आणि माहिती गोळा करून त्याच्याविरुद्ध सुद्धा आपण सक्त कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे. धन्यवाद.